पण आपलं घरच तर बांधायला 1 वर्ष लागते. तिथे लेआउट टाकून हे करायला 2 वर्ष लागले. तसं तिथं बी 2 वर्षात बनून येईल पूर्ण सिमेंट क्लब हाऊस. आता 2027 मध्ये तुम्ही तिथे लागू करू शकता स्विमिंग पूलचा. इथे बी येऊ शकता तुम्ही, तिथलं मेंबरशिप आहे म्हणून आपण येऊ शकतो इथे पण. हे जेव्हा चालू करून देऊ ना आपण तेव्हा तुम्हाला वाटलं तर काही गेलतो आपल्या याचं काही चार्जेस नाही लागणार, काही नाही. फक्त तुम्हाला जेवणा खावण्याचं जर राहिलं इकडे कॅन्टीन वगैरे फोटो काढा लागेल. कॅन्टीनमध्ये जेवणा खावण्याचे लागेल किंवा तुम्ही स्वतः बनवता काही नाही. भरपूर लोकांनी इथे माझ्या भाऊजीचे पण क्लास दोन देवल्या 2 पार्टनर आमच्या इथेच उतरले ते हो का? वॉटर पार्कले मग ह्या पाण्याचं फिल्टर चालू होतं का? चालू आहे ना, नुसते काय त्याला पाणी स्वच्छ पाणी आहे ना. बुडबुड्या चालू आहे. इथचं पाणी तिकडे पास होते. पाणी हेच राहील पण याच्यात जे दूषित कीटाणू वगैरे राहील ना ते मशीनद्वारे पुढे फिल्टर होत राहील. वॉटर पार्क मध्ये जे जातो आपण त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे राहते, अड्या राहते, त्याच्यामुळे तब्येत खराब होते. हे पाणी एकच राहील, फिल्टर करत राहू आपण. तर याच्यात कीटाणू नाही राहील, काही नाही, क्लिअर राहील. तिथं बी असंच बनवतं. इथे पण असं 5-6 महिने बनवून टाकतो. ती विहीर कुठली आहे ना त्या विहिरीचं पाणी येते. मग जेवायला भरायचं राहिलं तर हे पाणी आपण हे झाडाला देतो आणि मग पुन्हा नवीन विहिरीत आता पूर्ण एक क्लब हाऊस वगैरे पूर्ण राहायची, गेस्ट लोक त्याचे राहायची फॅसिलिटी उतर जा.